हाय माय यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत चॉकलेट प्रीमिक्स केक। तर चला तर व्हिडिओ पाहून घेऊया। तर आज मी केकचा बेस शिजवून घेतला आहे आणि याला बेक करून घेतला आहे। तर हा केक काढून घेतला आहे। तर तुम्ही पाहू शकता माझा काढताना केक थोडासा किंचित तुटला आहे। तर काही हरकत नाही, हे आपण बरोबर नंतर करून घेऊया। तर आता बटर पेपर काढून घेतला आहे आणि सुंदरसं केकचं डेकोरेशन आणि एक नवीन डिझाइन तुम्हाला आज शिकायला भेटणार आहे। तर व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत आणि या अगोदर चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। हा केक बनवला आहे हाफ केजीचा आणि तुम्हाला माहिती आहे का हाफ केजी केकसाठी प्रीमिक्स किती वापरायचं? तर चला तर आज या व्हिडिओमध्ये सांगते आणि हो, याची प्राइस देखील मी सांगणार आहे की हा केक मी कितीला क्लायंटला विकला। तर ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा केक बनवण्यासाठी मी हाफ केजीसाठी प्रीमिक्स घेतलं होतं 140 ग्राम। हे तुम्ही वेट करून घेऊ शकता आणि ह्याला 30 मिनिट बेक करून घेतला आहे। तुम्ही मायक्रोमध्ये बेक करू शकता किंवा गॅसवरतीही बेक करू शकता। मायक्रोमध्ये करत असाल तर 180 सेल्सिअसवरती बेक करायचं। याचे फायनली मी आता कट करून घेतला आहे आणि सुंदरसे याचे स्लाइस करून घेतला आहे। तर यानंतर आपल्याला एक शुगर सिरप रेडी करायचा आहे। त्यासाठी थोडंसं शुगर घ्यायची, 1 चमचा किंवा जेवढं तुम्हाला गोड आवडतं त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता आणि थोडंसं वॉटर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चॉकलेट इसेन्स किंवा तुम्हाला व्हॅनिला इसेन्स आवडत असेल तर तो टाकायचा कस्टमरच्या डिमांडनुसार आणि याला छानसे शुगर सिरप लावून घ्यायचे। शुगर सिरप लावून झालं आहे आणि शुगर सिरप लावल्यानंतर केक एकदम सॉफ्ट होतो आणि त्याच्याने टेस्ट देखील छान लागते। यानंतर व्हिपिंग क्रीम यावरती टाकून घ्यायची आणि ह्याला सुंदरसे छान असं पसरवून घ्यायचं। व्हिपिंग क्रीम असं साईडला पसरवताना कोणाकोणाकडून क्रम कोटिंग आणि व्हिपिंग क्रीम दोन्ही मिक्स होते, त्यासाठी चांगली प्रॅक्टिस लागते आणि एकदा जर तुमची प्रॅक्टिस चांगली झाली तर हे असं होत नाही। अलगदपणे व्हिपिंग क्रीम त्यावरती पसरवायची म्हणजे त्याच्यामध्ये क्रम्प नाही जात। यानंतर आपण बनवणार आहोत चॉकलेट केक आणि यासाठी आपण आज यामध्ये ॲड करणार आहेत चॉकलेट गनाश। तर हे तुम्ही पाहू शकता मी चॉकलेट गनाश यावरती टाकला आहे। मी या अगोदर एक व्हिडिओ टाकला होता, तो देखील चॉकलेट केकच होता, मात्र त्यामध्ये मी चॉकलेट गनाशचा वापर केला नव्हता। आज मी या केकमध्ये चॉकलेट गनाशचा वापर करत आहे आणि चॉकलेट गनाश कसं बनवायचं याचा देखील व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता, त्याचा देखील व्हिडिओ मी टाकला आहे। तर यानंतर आणखीन एक लेयर ठेवायची आणि त्याला देखील सुंदर शुगर सिरप लावून घ्यायचे। आता यावरती व्हिपिंग क्रीम मी ॲड केली आहे। तर आता तुम्हाला असं वाटत असेल की व्हिपिंग क्रीम थोडीशी ब्राऊन का दिसते, तर यामध्ये मी चॉकलेटचा वापर केला आहे। गनाशचा थोडं ॲड करून ते क्रीम ब्राऊन केली आहे आणि वरती देखील चॉकलेट गनाश ॲड करून त्यालाही छानपैकी क्रीममध्ये मिक्स करायचं। आता आणखीन एक लेयर ठेवायची आणि त्याला देखील शुगर सिरप लावून व्हिपिंग क्रीमने कोटिंग करून घ्यायची। आता आपला हे आहे फायनल स्टेप। याला देखील सुंदरसं व्हिपिंग क्रीम टाकून फायनल कोटिंग करून घ्यायची आणि याला सर्व बाजूने क्रीम चांगल्या प्रकारे होऊ द्यायची। तर तुम्ही पाहू शकता माझ्या क्रीममध्ये केकचे क्रम्स थोडे देखील मिक्स झाले नाहीत, याचाच अर्थ आपली क्रम्पिंग एकदम परफेक्ट होत आहे। कोणाकोणाचं स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही केक बनवता तेव्हा ते क्रम्स जे असतात ते क्रीममध्ये मिक्स होतात आणि याच्याने काय होतं की केक आपला फिनिशिंग छान नाही दिसत आणि क्रीममध्ये असं टसटस बारीक बारीक दिसायला लागतं। तर अशा पद्धतीने केकची क्रम्पिंग करून घ्यायची म्हणजे ते सॉफ्ट आणि प्लेन दिसणार। आता आपल्याला बनवायचा आहे हा चॉकलेट केक आणि कस्टमरची डिमांड होती की त्यांना पूर्ण क्रीममध्ये देखील चॉकलेटच पाहिजे, म्हणून मी चॉकलेट गनाशचा वापर करून ही पूर्ण कोटिंग चॉकलेट क्रीमचीच बनवली आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने क्रम्प कोटिंग करून घ्यायची। आता फायनली आपल्याला चॉकलेट गनाशने ड्रिपिंग करायचे आहे। तर अशा पद्धतीने चमच्याच्या माध्यमाने केकला ड्रिपिंग करू शकता। हे खूप इझी जातं, काही अवघड जात नाही। कोणी कोणी पायपिंग बॅगमध्ये सुद्धा गनाशचा वापर करून ड्रिपिंग करतं, पण मी चमच्यानेच करत आहे। तर आपल्या घरात प्रत्येकाचा चमचा अवेलेबल असतो, तुम्ही घरी देखील केक बनवण्यासाठी अशा पद्धतीने बनवू शकता। आता वरती आपल्याला चॉकलेट गनाशचा वापर करून पूर्ण वरती पसरवून घ्यायचा आहे, जेणेकरून छान चॉकलेट आपलं उठून दिसेल। मध्ये मी छान अशी डिझाईन बनवली आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने डिझाईन बनवायची।
केक पाहिजे होता लहान मुलासाठी. तो 6 महिन्याचा बेबी बॉय होता आणि त्याच्याचसाठी हा केक बनवला होता. तर यावरती मी हाफ वे टू वन असं टाकलं आहे आणि साईडला असं छोटीशी डिझाईन बनवत आहे. याच्याने केक आणखी उठून दिसेल. तर तुम्हाला हा डिझाईन कशी वाटत आहे हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर आता मी फायनली हा केक कितीला दिला ते सांगणार आहे. ह्या केकची प्राईस मार्केटमध्ये तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणानुसार असू शकते. मात्र मी आमच्या इथे बेकरीमध्ये जितकी प्राईस आहे त्याच्यानुसार 100 किंवा 50 रुपये कमीनेच देते. कारण होममेड केक आहे आणि लोक जास्त तर होममेड केकच प्रिपेअर करतात. कारण होममेड केक हे फ्रेश असतात आणि खायला देखील टेस्टी लागतात. तर हा केक मी दिला आहे 350ला, 350 रुपये. तर कसा वाटला हा केक आणि याची प्राईस तुमच्या इकडे वेगळी देखील असू शकते. इथे देखील याची प्राईस बेकरीमध्ये खूप जास्त आहे. पण मी जास्त महाग केक देत नाही. कारण माझं असं टार्गेट आहे की मला जितकं जास्त व्हिडिओ तुमच्यासाठी बनवता येईल यूट्यूबवर टाकण्यासाठी ते मी प्रयत्न करते. मग मी जास्त प्रॉफिट नाही बघत, कमीमध्ये केक देऊन टाकते. तर तुम्ही पाहू शकता हा आहे आपल्या केकचा फायनल लूक. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओमध्ये काही तुम्हाला आणखीन क्वेश्चन विचारायचे असेल तर नक्की विचारा.